आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला यश. म्हैसाळ कालव्याद्वारे 2 दिवसात पाणी सोडणार. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी संचालक धुमाळ साहेब यांना 2 दिवसात पाणी सुरू करण्याचे आदेश दिले. सांगली व सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत कालव्याद्वारे तातडीने पाणी सुरू करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत, सांगोला व मंगळवेढा तसेच परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याचा मदत होणार असून पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडले. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मिरज पूर्व भाग, जत, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा येथील नागरिकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.